आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। शिवगंगानगर प्रभागाचे माजी शिवसेना नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या प्रशासनाकडील तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या अनुषंगाने तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवगंगानगर प्रभागातील आरक्षण क्रमांक 63 अंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत तब्बल 9 कोटी रुपयाच्या निधीच्या अनुषंगाने मोठी भव्य दिव्य नियोजित शाळेच्या प्रस्तावित इमारतीचे काम पूर्णत्वास येत असून त्याच अनुषंगाने सदर शाळेच्या अनुषंगाने असणाऱ्या संरक्षक भिंती बांधकामाच्या कामासाठी सदर प्रभागाचे माजी स्थानिक नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनाकडील तसेच प्रामुख्याने शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सदर शाळेअंतर्गत असणाऱ्या संरक्षक भिंतीच्या कामाच्या तब्बल 2 कोटी रुपये निधी उपलब्धतेच्या अनुषंगाने भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन सदर प्रभागाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी शिवगंगानगर परिसर येथे करण्यात आले। शिवगंगानगर येथील प्रस्तावित शाळेच्या संरक्षक भिंतीच्या भूमिपूजन सोहळ्याला माजी नगरसेवक सुभाष साळुंके तसेच शिवसेना महिला आघाडी विधानसभा शहर संघटक सुवर्णा सुभाष साळुंके, समाजसेवक प्रकाश नलावडे, शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका रुपाली रवींद्र पाटील, लीना आभाडे, शाखा प्रमुख सोनू खान, सुनीता भैसमहाले, वरुण फाटक, संगीता गवांदे, जाधव काका, स्मिता पाटील, युवा सेना उपशहराधिकारी यश पाटील, कुलकर्णी ताई, उपशाखा प्रमुख आदित्य श्रीवास्तव तसेच शिवगंगानगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक तथा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभागातील आवडते आपले सन्माननीय रवी पाटील साहेब यांच्या नेतृत्वातून कर्तृत्वातून व यांच्या प्रयत्नातून आज ही जी शाळा आहे ज्या शाळेच्या संरक्षक भिंतीचं आपण आज उद्घाटन करतो। रुपाली रवींद्र पाटील, सुवर्णा सुभाष साळुंके तथा उपस्थित महिलांच्या शुभ हस्ते विधिवत पूजन करीत तसेच प्रामुख्याने शिवगंगानगर प्रभागाचे स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र पाटील तथा सदर सोहळ्यासाठी प्रमुख निमंत्रित असे माजी नगरसेवक सुभाष साळुंके तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। नागरिक आपण आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळी आपल्याला 9 कोटीचा एक शाळेचं आपल्याला निधी आज शाळा पूर्ण अवस्थेत थोडंसं काम बाकी आहे पण अंतिम टप्प्यात शाळेचं काम चालू आहे। तसेच या संरक्षण भिंतीत आपल्याला 2 कोटीचा निधी साहेबांनी दिला आहे। ज्यावेळी त्याच वेळेचा निधी आहे त्याच्या संरक्षण निधीचा आपण भूमिपूजन करतो। ही निवडणूक अटीतटीची होणार आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला 2 नगरशी निवडून आणायच्या, एक शिवगंगानगरमधून एक बारकोपाड्यामधून। बारकोपाड्यामधून आपल्या मनीषाताई भोईर त्यांचं नाव सुचवलं खासदार साहेबांनी, आता अंतिम टप्प्यात आहे। तसं आपल्याकडून स्वतः माझंच नाव ओबीसी म्हणून अजून डिक्लेअर केलं ना साहेब आहे पण इच्छुक आहे मी। तुमच्या सर्वांचा प्रेम असेल तर नक्कर उभं राहा। आनंदाची बातमी म्हणलंय ही पण नगरपालिकेची जागा आपल्या 13 कोटीचा आपण हॉस्पिटलसाठी आपण प्रस्ताव झालेला त्याचा PS झालेले आणि ठाण्याला लवकर ते मंजूर होईल त्यावेळी आपण ते हॉस्पिटल पण आपण नक्कीच तसं काम भूमिपूजन करणार। मी आपल्याला अशी असतो आता यावेळी जास्त सेवा मी व्यक्त करी 25 वर्ष आमच्या परिसरात दुसऱ्या वॉर्डमध्ये वोटिंग करायला जायचं आहे पण त्यांना आज हक्काने मी सांगतो आपली हक्काची शाळा आहे ना इथंच वोटिंग करणार त्याच्या पुढे आणि आयुष्यभर कायम कारण आम्हाला जागा नव्हती, आमच्या हक्काची जागा नव्हती। आम्हाला नागरिकांना इलेक्शनला रिक्षा घेऊन चालत जावं लागायचं पण आता एकदम आपल्या हक्काच्या अंतरावर आपल्याला निवडणूक करता येईल। आता धन्यवाद। रुपाली रवींद्र पाटील तसेच रवींद्र पाटील आदी पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून उपस्थित सर्वच निमंत्रित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। प्रामुख्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास या प्रमुख उद्देशातून शिवगंगानगर प्रभागातील नागरिकांसाठी प्रशासकीय राजवट असताना देखील
प्रभागाचा माजी नगरसेवक या प्रमुख जबाबदारीतून अनेक समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणणाऱ्या रवींद्र पाटील यांचा देखील नागरिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। शिवगंगा नगर प्रभागाचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने शिवगंगा नगर परिसर नागरिकांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास येत असणाऱ्या सदर भव्य दिव्य अशा शाळेच्या बांधकामासाठी तब्बल 9 कोटी रुपयांचा निधी तसेच सदर शाळेअंतर्गत असणाऱ्या संरक्षक भिंतीसाठी तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सदर प्रभागाचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांचे विशेष आभार मानले। तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानित प्रभागातील नागरिकांना पाणी, रस्ते, दिवाबत्ती, गटारे, समाज मंदिर अशा इतर अनेक नागरी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अधिक प्रयत्नशील राहण्याबाबतचा मानस यावेळी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज, मरोदा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सदैव जे काम करणारे आपले शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे असतात आणि त्याचंच ही प्रचिती आहे की विकास कसा घडवायचा। जे आपले कार्यकर्ते ज्या समस्या मांडतात त्या समस्यांना नेहमी न्याय देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत ही शाळा क्रमांक 9 नगरपालिकेची शाळा क्रमांक 9 याचं काम होत आहे। आणि आपण बघितलं असे जेव्हा विचाराची लोक एकत्र येतात तेव्हा विकास नेहमीच होतो आणि त्या विचारांच्या अंबरनाथला गरज आहे। हे शाळेचं तर काम होत आहे, त्याचबरोबर एक कंपाऊंड वॉलचं काम बाकी आहे। तर इथले स्थानिक नगरसेवक रवींद्रजी पाटील तसंच पाटीलताई यांनी खूप त्याचं फॉलोअप केला आणि आता हे काम पूर्णतेकडे जात आहे। तर त्यांनाही खूप खूप शुभेच्छा, त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देते। सर्वांचे लाडके, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द झालेले असे एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अभ्यासू कार्यक्षम खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आरक्षण क्रमांक 163 शाळा क्रमांक 9 ही जी काय संरक्षण भिंतीचा विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी जे आमचे मित्र आणि कार्यक्षम नगरसेवक रवी पाटील यांच्या सहकार्यानं पाठपुराव्यानं आज या ठिकाणचा हा कार्यक्रम शुभारंभाचा होतोय। या प्रसंगी उपस्थित झालेले शिवगंगा नगरमधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, आमच्या महिला आघाडी असतील, लोकांचे असतील, सर्वजण यांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेषतः रवी पाटील यांचं कौतुक करतो की आपल्या शिवगंगा नगर परिसरामध्ये वार्ड क्रमांक 50 असेल, 50 झाल्यानंतर कोरोनानंतर आम्ही दत्तक घेतला 51 आणि मी त्यांना म्हटलं की आपली व्याप्ती जी आहे ती व्याप्ती नेहमी लिमिटेड नसली पाहिजे, ती पसरलेली असली पाहिजे, कामाची व्याप्ती पसरलेली असली पाहिजे। जिथे इथे लोक कामं आपल्याला मागतात, काम कोणाकडून मागतात की जो व्यक्ती काम करतो त्याच्याकडून लोक अपेक्षा ठेवतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आपण करणं खूप गरजेचं आहे आणि तसंच रवी पाटील गेले 5-10 वर्षापासून सातत्याने हे काम करतात म्हणून त्याला त्या ठिकाणी यश येत आहे। आमचे लाडके नगरसेवक रवी पाटील साहेब तर त्यांनी अनेक कामं केलेली आहेत। आता हे जे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वास येत आहे। त्यांनी हेल्थ सेंटरच्या बाबतीत पण आता सांगितलं की मी ते सुद्धा पूर्ण करून घेणार आहे। अधिक आमचं जी इमारत आहे त्याच्या पाठीमागचा जो रोड आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आता अनाउन्समेंट केलेले आहे। मी त्यांचं आमच्या सर्व रहिवाशांतर्फे अभिनंदन करतो आणि त्यांनी अशाच प्रकारचं काम करत राहावे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। म्हणजे रवी पाटील साहेबांनी खरंच म्हणजे आपल्या एरियामध्ये चांगल्या तऱ्हेने कामं केलेली आहेत। म्हणजे आम्ही आता हे पहिल्यांदाच या शाळेच्या इमारतीसाठी इथे आलेलो आहोत आणि खरंच बघितलं तर ते कौतुकास्पद आहे आणि चांगली इमारत आपल्या संस्थेच्या इकडे म्हणजे आपल्या एरियामध्ये त्यांनी बांधलेली आहे। 9 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये सह्याद्री जे अतिथीगृह आहे महाराष्ट्रातलं मुंबईला, त्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते। त्या मीटिंगला आमदार साहेब होते, खासदार साहेब होते, मी होतो आणि रवी पाटील होते, असे 5-6 लोकच त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस ती बैठक लावली अंबरनाथ शहराच्या विकासाच्या संदर्भात। मग ज्या शाळेमध्ये 10-15 विद्यार्थी नव्हते, परंतु जर तुम्ही शाळाची बांधणी चांगली असेल, भौतिक सोयीसुविधा चांगल्या असतील तर त्या ठिकाणी
आपल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवण्याचा विद्यार्थ्यांचा पालकांचा आग्रह त्या ठिकाणी असतो आणि तोच आग्रह बघून आज ही शाळा शिवमंदिरची शाळा आणि पलीकडे लोकल बोर्ड शाळा अशा भव्य दिव्य शाळा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि आज या ठिकाणी आपण शाळा पाहतोय. रवी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला मतदान करण्याचा जो हक्क आहे म्हणजे आतापासून येणाऱ्या डिसेंबरमध्ये होणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीला मतदानासाठी मतदान सेंटर या ठिकाणी असणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. व्यक्ती सातत्यानं आमच्या सोबत पाहिजे जो तुम्हाला सहज उपलब्ध होतो म्हणजे सकाळी 5 वाजता 6 वाजता 7 वाजता 8 वाजता कधी पण रवी वाटानं फोन केला तर कुठे तर वार्डामध्ये मी फिरतोय. आता मी असा नगरसेवक असा जनसेवक आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे लोकांमध्ये सहजपणे भेटणारा लोकांना नेहमी संपर्कामध्ये असणारे व्यक्तिमत्व मग अशा अनेक सोयीसुविधा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्या अंबरनाथमध्ये झालेलं आहे. हे श्रेय केवळ आणि केवळ शिंदे साहेबांचं आहे. शिंदे साहेबांचंच आहे. अनेक कोणसंच जर शहर पुढे विकसित करायचं असेल तर विकास करणारी जी लोक आहेत विकास करणारी लोकप्रतिनिधी असतील त्यांना साथ आणि सोबत त्या ठिकाणी देणं खूप गरजेचं आहे. कारण निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकामध्ये तुम्हाला कुणी आमिष दाखवील कुणी अनेक भेटी देतील कुणी यात्रेला त्या ठिकाणी घेऊन जाईल कुणी फिरायला घेऊन जाईल कुणी पिकनिक त्या ठिकाणी घेऊन जातील अशा अनेक गोष्टी करतील. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की 24/7 माझ्याबरोबर सातत्यानं कोण उभा राहिला आहे कुठला लोकप्रतिनिधी माझ्याबरोबर आहे. रवी पाटील सारखा व्यक्ती माझ्याबरोबर संपर्कात नेहमी आहे तर आपण त्यांना साथ देणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे शिवगंगानगरमध्ये स्तुत्य लोक आहेत. पुन्हा एकदा रवी पाटील आणि त्यांच्या रुपालीताई पाटील यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि तुम्हाला आमच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांच्या वतीनं तुम्हाला सांगितलं काम करत राहा. यश तुमचंच आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. म्हणजे कौतुक आहे त्यांचं की चांगलं काम झालेलं आहे आणि आम्ही सर्व नागरिक शिवगंगाचे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यांना म्हणजे पुढच्या कायद्यासाठी साथ देऊ. त्या निवडणुकीमध्ये त्यांना लाभ म्हणजे यशस्वी हो आणि म्हणजे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नेतृत्वाखाली जे डेव्हलपमेंट चालू आहे ते आता डोळ्यात दिसण्यासारखं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा तुमच्या वाटचालीच्या आहे. रवी भाऊ जे काम करताय ते खरंच कौतुकच आहे त्यांचं. आज शिवगंगानगरमध्ये बहुतेक CC रोड झाले बालाजी मंदिरचा रोड झालाय जय शिवसृष्टी ते खाली ओंकारपर्यंत तो रोड झालाय. पाण्याची समस्या होती आता वॉटर सप्लायच्या इथं किनीकर साहेबांनी तो रविवारचं पाण्याचा प्रश्न सोडवला. ते पाणी पण आता आम्हाला व्यवस्थित येत आहे आणि बहुतेकशे असे कामं इथं झाले. आणि मी तर बोलते मी 30 वर्ष झाले महिला आघाडीमध्ये काम करते. 5 नंबरला होते. विजय पाटीलच्या वार्डमध्ये आहे मी अजूनही. आणि असा नगरसेवक जो चला 5 वाजता उठतोय आणि हिंडतोय एरियामध्ये आम माणसासारखा जो येतोय तो सांगतोय त्यांना भाऊ हे असं करायचंय भाऊ ते तसं करायचं हो ताई होईल. दुसऱ्या दिवशी ते काम झालंच पाहिजे. खरंच त्यांचं अभिनंदन करते मी. आणि आपल्या शिवगंगेच्या नगरवासियांना पण सांगते असं तुम्ही सहकार्य त्यांना द्या. त्यांच्या पाठीशी उभा राहा. आपल्याला हक्काचा नगरसेवक एक नाही तर 2 आपल्याला भेटतील आणि परत एकजुटीने 2-2 नगरसेवक हे कामं सांभाळतील याचा तर आपल्याला खरंच खूप आनंद होतोय. आणि असे तुम्ही इथपर्यंत त्यांना साथ देत आले यापुढेही साथ द्यावी ही माझी इच्छा आहे.